नमस्कार, आज आपण भरपूर जाळीदार मार्केट सारखा खमंग ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल भरपूर जाळीदार झालेला आहे। थेंबभर तेलाचा वापर न करता मार्केट सारखा मऊ लुसलुशीत भरपूर जाळीदार परफेक्ट रंग असणारा ढोकळा घरच्या घरी कसा बनवायचा त्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल भरपूर जाळीदार झालेला आहे। पाहता क्षणी खावासा वाटेल असा हा खमंग ढोकळा आपला तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी ढोकळा बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया। 1 कप चांगलं दाबून भरून इथे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ वाटीमध्ये भरताना चांगलं दाबून भरून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण आपलं परफेक्ट येईल। त्याचबरोबर लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचाभर साखर व अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे। सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 कप चांगलं दाबून भरून घेतलेलं बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। बेसन पीठ आधी आपण चाळून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा साखर टाकून घेतलेली आहे, अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे, 1 चमचाभर लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे। आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग इथे आपण मिरचीची पेस्ट कमी अधिक करू शकता। त्याचबरोबर पाव चमचा आपल्याला हळद पावडर घ्यायचा आहे। सर्वात महत्त्वाची टिप्स, हळदीचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे। हळद अगदी आपल्याला पाव चमचाच वापरायची आहे, नाहीतर ढोकळ्यामध्ये लाल स्पॅचेस पडले जातात। आता आपण पाण्याचं प्रमाण बघणार आहोत। 1 वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे, चांगलं दाबून भरून घेतलेलं आहे। त्याच प्रमाणामध्ये पाऊण ते 1 कप आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। इथे आपण साधारण पाऊण कप पाणी टाकून मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल परफेक्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे। एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ। या मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी पातळ नाही किंवा एकदम घट्टही नाही, या पद्धतीने हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। हे प्रमाण अगदी अचूक आहे, त्यामुळे आपला ढोकळा 100% परफेक्टच होणार आहे। छान मिक्स करून झालं की यामध्ये आपण 1 सॅशेट इनोचं पॅकेट टाकून घ्यायचं आहे। संपूर्ण 1 पॅकेट इथे आपण वापरणार आहोत। तुम्ही इथे इनोचं पॅकेट नसेल वापरणार तर 1 वाटीभर दही व त्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे। इनो टाकून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। चांगलं एकसारखं ढवळत राहायचं आहे, त्यामुळे हे संपूर्ण बॅटर छान फुललं जातं व आपण जे आधीचं प्रमाण बघू शकता बॅटर थोडंसं फुलून वरती आलेलं आहे। आता आपण हा ढोकळा कुकरच्या भांड्यामध्ये बेक करून घेणार आहोत। त्याकरता कुकरच्या भांड्याला आधीच आपण तेल लावून घ्यायचं आहे, तेलाने छान ग्रीस करून घ्यायचं आहे। त्यामुळे आपला वेळ देखील वाचतो व ही प्रोसेस करणं खूपच महत्त्वाचं आहे व एकदम पटकन ही प्रोसेस आपल्याला करायची आहे। इनो टाकल्यानंतर लगेचच आपल्याला मिक्स करून कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। ही प्रोसेस करण्याआधी 10 मिनिटे एक कढई किंवा पातेलं आपण प्रीहीट करून घ्यायचं आहे। इथे मी पातेलं वापरलेलं आहे। पातेलं चांगलं 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी 1 वाटी पलटी करून ठेवलेली आहे व त्या वाटीवरती आपण हे कुकरचं भांडं ठेवून घेतलेलं आहे। पातेल्यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर हा ढोकळा आपण 20 मिनिटं छान बेक करून घेणार आहोत। 20 मिनिटांमध्ये परफेक्ट ढोकळा बेक होतो। ढोकळा शिजवताना नेहमी मीडियम फ्लेमवरच शिजवून घ्यायचा आहे, नाहीतर तो आतमध्ये कचवट राहतो किंवा पिठळ राहतो। 15 मिनिटं झालेली आहेत। आपण ढोकळा एकदा चेक करून पाहू। टूथपिकची काडी किंवा चाकू या ढोकळ्यामध्ये घालून पाहायचं आहे। काडी किंवा सुरा एकदम प्लेन निघाला तर समजून घ्यायचं ढोकळा आपला छान बेक झालेला आहे, तयार झालेला आहे। इथे थोडासा मला कमी वाटत होता, पुन्हा 5 मिनिटं छान मी बेक करून घेतलेला आहे। म्हणजे साधारण संपूर्ण 20 मिनिटांमध्ये ढोकळा एकदम परफेक्ट प्रमाणात तयार झालेला आहे। 2 मिनिटं थोडीसं वाफ जाऊ दिलेली आहे। थोडासा कोमट आहे। एकदम गरम ढोकळा काढल्यानंतर तो तुटला जातो, त्यामुळे थोडासा थंड करून घ्यायचा आहे। ढोकळा निघालेला आहे, पण ढोकळ्याचा खालील भाग थोडासा आपल्या भांड्याला चिटकलेला आहे। तुम्ही बघू शकाल छान भरपूर जाळीदार झालेला आहे। अजिबात कुठे लाल स्पॅचेस पडलेले नाहीत। एकदम छान परफेक्ट झालेला आहे। सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे कोणतेही बेक करण्यासारखे पदार्थ म्हणजेच केक किंवा ढोकळा नेहमी स्टीलच्या पातेल्यापेक्षा जर्मनच्या भांड्यामध्ये आपण बेक करून घ्यावा, त्यामुळे तो खाली लागला जात नाही किंवा चिटकला जात नाही। ढोकळ्यासाठी वरून छान खमंग फोडणी तयार करून घेऊ। त्यासाठी छोट्या कढईमध्ये 1-2 चमचे आपण तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे। मोहरी छान तडतडली की यामध्ये 2 हिरव्या मिरच्या छान फोडून आपण टाकून घेतलेल्या आहे। एका मिरचीचे 4 तुकडे या पद्धतीने आपण तुकडे कट करून घेतलेले आहे। त्याचबरोबर 15 ते 20 कढीपत्त्याची पाने टाकून घेतलेली आहे। 1 चमचाभर साखर टाकून घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ व यामध्ये 1.5 पेला पाणी टाकून घेतलेलं आहे व याला छान उकळी काढून घ्यायची आहे। साखर पूर्णपणे या पाण्यामध्ये वितळून घ्यायची आहे।
हे पाणी चांगलं उकळून घेतलं की गॅस बंद करायचा आहे व 5 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं आहे। पूर्णपणे हे उकळीचं पाणी आहे हे आपल्याला थोडंसं आपण हात बुडू शकेल इतपत गरम करून घ्यायचं आहे। ढोकळ्यावरती ही फोडणी घालताना एकदम गरम देखील घालायची नाही किंवा एकदम थंड देखील घालायची नाही। ढोकळ्याचा भाग आपण पलटी करून घेऊ। या पद्धतीने ढोकळ्याच्या वरील आवरण आपण काढून घेतल्यामुळे आपण जे फोडणीचं पाणी टाकून घेणार आहोत ते ढोकळ्याच्या आतपर्यंत छान मुरलं जाईल, सर्व बाजूंमध्ये छान पसरलं जाईल व आतपर्यंत ढोकळा छान ओलसर होईल। या पद्धतीने सर्व बाजूंनी हे ढोकळ्याचं पाणी आपण टाकून घ्यायचं आहे। थोडंसं गरम आहे, तुम्ही बघू शकाल थोड्या थोड्या वाफा निघतायत। या पद्धतीने सर्व ढोकळ्यावर फोडणी आपण ओतून घेऊ। संपूर्ण ढोकळ्यावर फोडणी टाकून झालेली आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ व आपण ढोकळा कट करून घेऊ। ढोकळा बनवताना खूप छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर ढोकळा खूपच छान परफेक्ट होतो व अजिबात फसला जात नाही। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल अगदी छान स्पॉन्जी झालेला आहे। कट करताना छान स्पॉन्ज आपला दिसतोय, तुम्ही बघू शकाल। ढोकळा बनवताना सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे हळदीचं प्रमाण अगदी कमी वापरायचं आहे। त्याचबरोबर आपण इनो वापरणार असाल तर इनो आपण टाकून झाल्यानंतर लगेचच फेटून घ्यायचं आहे छान व लगेचच बेक करण्यासाठी ठेवायचं आहे व पाण्याचं प्रमाण परफेक्ट घ्यायचं आहे। खूप छान परफेक्ट जाळीदार ढोकळा आपला कट करून तयार झालेला आहे। रंग देखील खूप छान आलेला आहे, तुम्ही बघू शकाल। त्याचबरोबर हा ढोकळा बनवताना आपण थेंबभरही तेलाचा वापर केलेला नाही। आपल्या जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये किंचितही तेल आपण वापरलेलं नाही, तरी देखील छान ढोकळा तयार झालेला आहे। तसेच हा ढोकळा या पद्धतीने बनवल्यामुळे खाताना अजिबात घशामध्ये अडकत नाही, छान मऊ लुसलुशीत झालेला आहे। तुम्ही सुद्धा ह्या बारीक सारीक संपूर्ण गोष्टींकडे लक्ष देऊन मी सांगितलेल्या परफेक्ट प्रमाणाने हा ढोकळा जर बनवला तर खूप छान 100% हा ढोकळा परफेक्टच होईल। तुम्ही देखील माझ्या पद्धतीने एकदा ढोकळा नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी